पोलाद प्रकल्पाला तीव्र विरोध. विशेष ग्रामसभेत सरपंचांच्या निर्णयावर गावकऱ्यांचा एल्गार. ग्रामसभा तहकूब. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात अडपल्ली ग्रामपंचायतीत मेटा स्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकमुखी आणि कडाक्याचा विरोध दर्शवला. सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर बोलावलेल्या विशेष ग्रामसभेला नागरिकांनी बहिष्कार टाकत मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला. कंपनीला जमीन देण्याच्या प्रयत्नांवर ग्रामसभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला आणि वातावरण तापल्याने अखेर ग्रामसभाच तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी संमतीशिवाय जमीन विक्री मान्य नाही असा ठाम पवित्रा घेत प्रशासन व कंपनी प्रतिनिधींना स्पष्ट संदेश दिला. ग्रामपंचायती अंतर्गत विविध गावातील शेकडो नागरिकांनी सरपंचांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वीच्या सभेतच कंपनीला विरोधाचा ठराव पारित केला असताना तात्काळ ग्रामसभा घेण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यांनी दलालांवरही निशाणा साधला. आमिष दाखवून गावात फूट पाडण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा देत नागरिकांनी जमिनी न विकण्याचा अखंड निर्णय पुन्हा अधोरेखित केला. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आष्टी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून गावकऱ्यांचा विरोध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांत भाऊजी उपासे राहणार अडपलीचे. मला 8 दिवसा अगोदरपासून फोन येत होते का तुला भेटायचं आहे म्हणून. मी म्हणलो कशावरून, तर त्यांनी काल मला फोन लावले. मी काल घरी नव्हतो, आज सकाळी फोन लावले. मी म्हणलो कशासाठी बाबा म्हणून जाऊन तिकडे गेल्यानंतर मागच्या मीटिंगमध्ये कसं आम्ही बोलत असल्यामुळे त्यांचा संशय होता आमच्यावर का यांचं तोंड बंद करावं म्हणून त्यांनी आज मला तिकडे बोलवून माझ्या हातात 10,000 रुपये दिले. 10,000 रुपये म्हणलो हे कशासाठी, तर त्यांनी म्हणले का आजच्या ग्रामसभेसाठी तू अजिबात बोलू नकोस, चूप राह. नंतर मला एखाद्या घंट्यानं तो साम चव्हाण कंपनीचा माणूस आहे तो, त्यांनी फोन केला का रजनीकांत भाऊ कसं काय हालचाल. मी म्हणलो ठीक आहे. तर नंतर त्यांनी पुन्हा फोन केला तर आजच्या ग्रामसभेमध्ये आम्हाला थोडा कॉपरेट करा. पण आमची रिक्स आमच्यावर होती, आम्हाला कोणत्याही कंपनीला जागे द्यायची नसल्यामुळे मला अशी माहिती भेटली की गावात 1000 रुपये प्रत्येक कॅन्डिडेट वाटत आहेत. नुसतं म्हणजे कंपनी झाली पाहिजे म्हणून हातवर करासाठी, म्हणून मला एखादा प्रूफ भेटावा म्हणून मी ते पैसे घेतलो त्यांच्याकडून. आणि ग्रामसभेत जाऊन आज आम्हाला कंपनी नाही पाहिजे म्हणून ते आम्ही विरोध केला. पूर्णपणे आमचे गावकरी लोक विरोध केले.